रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजया. तर गीतेचा पहिला अध्याय. तर गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये तत्त्वज्ञान चालू होत नाही. हे फक्त तिथं कुरुक्षेत्रावर काय प्रसंग आहे, काय स्टोरी आहे याविषयी आहे. फक्त पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन प्रश्न विचारायला चालू करतो श्रीकृष्णाला, इतकंच स्टोरी आहे. म्हणून विश्लेषण करण्यासारखं जास्त असं काही पहिल्या अध्यायाच्या श्लोकामध्ये नाही, कारण हे फिलॉसॉफीचे श्लोक नाही. खरा भगवद्गीतेचा जो फिलॉसॉफी चालू होते ते दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. अशोच्यानैव शोच्यस्तम प्रज्ञावादांश भाससे, तर तिथून चालू होते. मग पण पहिला अध्याय जो आहे तो पार्श्वभूमी तयार करतो, विचाराची पार्श्वभूमी तयार करतो की भगवद्गीतेचा विषय कसा चालू झाला, तर तो बॅकग्राऊंड तयार करतो. म्हणून पहिल्या अध्यायाचं महत्त्व आहे. तर हा जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये धृतराष्ट्र विचारतोय. आता धर्मक्षेत्र नावाने जे प्रसिद्ध आहे कुरुक्षेत्र, आता याचा शब्दशः अर्थ असा आहे की धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मभूमीवर असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पंडूच्या मुलांनी काय केले. तर कुरुक्षेत्र म्हणून जे जागा निवडली युद्धासाठी श्रीकृष्णाने, तर त्याला धर्मक्षेत्र म्हणून सुद्धा त्याची प्रसिद्धी आहे. तर त्या ठिकाणी कौरव हे पंडूचे मुलं आणि माझी मुलं गेलेत, तर तिथं ते दोघं काय करतायत असं त्यांनी संजयाला प्रश्न विचारला. संजयाकडे दिव्य दृष्टी आहे, तो डायरेक्ट पाहतोय की कुरुक्षेत्रावर काय होतं ते. तर धृतराष्ट्राने हा प्रश्न विचारतानाही तिथं मामका पांडवाश्चैव, तर माझे मुलं असा उच्चार केला. तर याच्यातून हे दिसतं की त्याच्यामध्ये किती ममत्व आहे आणि ही माझी मुलं आणि पंडूची मुलं तिथं काय करतायत. मग संजय उत्तर देतो. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. आता याचा शब्दशः अर्थ असा आहे. संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूह रचना केलेल्या पांडवाचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन तो म्हणाला. तर मग त्यावेळेस दुर्योधनाने काय केलं, पाहिलं पांडवाचं सैन्य आणि पांडवाच्या सैन्याकडे बघत बघत तो द्रोणाचार्याकडे गेला आणि द्रोणाचार्याकडे जाऊन बोलला. तर द्रोणाचार्य कोण आहेत, तर द्रोणाचार्य हे गुरु आहेत पांडवाचे आणि कौरवांचे, ज्यांच्याकडून पांडव आणि कौरवांनी दोघांनी लहानपणापासून ही सगळी युद्धविद्या धनुर्विद्या वगैरे शिकलेली आहे. तर तेच आता सध्या कौरवाच्या पक्षामध्ये, कारण ते कौरवाचे नौकर होते. मग खाल्लेल्या मिठाला जागण्यासाठी, प्रामाणिक राहण्यासाठी त्यांनी कौरवाचा पक्ष घेतला. हे त्यांना करावं लागलं, कारण त्यांच्या बाबतीत ते इथिकल होतं, नैतिक होतं. पण त्यांचं जे मॉरल होतं ते पांडवांसोबत होतं. मॉरॅलिटीमध्ये ते विचार काय करत होते की पांडव करेक्ट आहेत, पांडव हे धर्माच्या बाजूने आहेत, पण हा जो कौरव पक्ष आहे तो धर्माच्या बाजूने नाही. पण मी कौरवाचा नौकर आहे, कौरवांच्या ह्याच्यावर मी अपॉइंटेड आहे. कारण ते जे होते पांडव इतर राजपुत्रांसारखे, म्हणजे इतर राजपुत्र जसं आपण रामायणामध्ये राम वगैरे पाहतो की गुरुकुलात जाऊन विद्या शिकून आले. म्हणजे गुरुकुल हे स्वतः वेगळी एंटायटी असायची आणि तिथं राजकुमारांना जाऊन शिकून यावं लागायचं. पण कौरव पांडवाच्या बाबतीत असं झालं की गुरुलाच आणून अपॉइंट केलं होतं भीष्माचार्यांनी. म्हणून हे बाहेर गेलेच नाहीत, राजमहालात राहूनच यांनी सगळी गुरुकडनं जी विद्या शिकायची होती ती शिकून घेतली. मग आपण आपल्या मालकाबरोबर प्रामाणिक राहावं म्हणून द्रोणाचार्यांना कौरव पक्षामध्ये धृतराष्ट्राच्या सैन्याबरोबर लढणं हे बंधनकारक झालं, नैतिकता झाली. पण त्यांचा मॉरली विचार पांडवांसोबत होता, कारण पांडव हे करेक्ट आहेत. त्यानंतर द्रोणाचार्याचं विशेष प्रेम होतं अर्जुनावर. मग मनाने ते पांडवाबरोबर आहेत, मनबुद्धीने,
आणि शरीराने फक्त यांच्याबरोबर आहेत, कौरवाबरोबर. तर दुर्योधनाला हा प्रकार माहिती होता. पण दुर्योधनाची जी भिस्त होती ती या तिघांवर होती. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण यांच्यावर होती की यांच्यामुळे आपण युद्ध जिंकू, आणि ते सत्य पण होतं. म्हणून द्रोणाचार्यांना पांडवाविषयी राग निर्माण व्हावा, रोष निर्माण व्हावा मनामध्ये, हे करण्यासाठी दुर्योधन त्यांच्यापाशी जाऊन काहीतरी बडबडायला लागला. काय बोलतो तो? तर तो म्हणतो, पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्यं महतीं चमुं व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमतः. की तो काय म्हणतो, याचा शब्दशः अर्थ काय? अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्राची प्रचंड सेना पहा. तर दुर्योधन म्हणतो की आचार्यांना की पहा, हे पांडवांनी केवढं मोठं सैन्य तुमच्या विरुद्ध उभा केलं आहे, आणि हे तुमचे सगळे विद्यार्थी आहेत. ही सगळी युद्धकला वगैरे हे तुमच्याकडनं शिकलेली आहे. आणि विशेष म्हणजे ह्यांचा जो सेनापती आहे द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न, तो सुद्धा तुमचा शिष्य आहे, आणि तुमच्याकडनं विद्या घेऊन तुमच्या विरुद्धच वापरायला लागले. म्हणजे कसे गुरुद्रोही आहेत पहा. हे द्रोणाचार्याच्या डोक्यामध्ये संताप जावा म्हणून. आणि पुन्हा द्रुपदपुत्र असा म्हणून उल्लेख केला दृष्टद्युम्नाचा. तर द्रुपदपुत्र हा आठवण का केली? कारण द्रोणाचार्यांचं द्रुपदाचं पूर्वीपासून वैर आहे, आणि द्रुपदाने द्रोणाचार्याला मारण्यासारखा पुत्र मला व्हावा याच्यासाठी एक यज्ञ केला होता, आणि त्या यज्ञामध्ये त्यांना दृष्टद्युम्नची प्राप्ती झाली, आणि तो सेनापती होता पांडवाचा, आणि त्यांनी तुमच्या विरुद्ध एवढं मोठं सैन्य उभा केलं आहे पहा. त्यानंतर पुढं काय म्हणतो, जरा इंट्रोडक्शन करून देतो की कोण कोण आहेत, काय काय आहेत त्या पांडव सैन्यामध्ये. तर त्याचे 3 श्लोक आहेत, 4, 5 आणि 6. मी तिन्ही एकत्र म्हणतो कारण 3 श्लोकामध्ये फक्त योद्ध्यांचे नाव आहेत, विशेष काही नाही. अत्र शूरा महेश्वास भीमार्जुन समायुधी युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितान् काशीराजश्च वीर्यवान् पुरुति कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमोजश्च वैर्यवान् सौभद्रो द्रौपदेयश्च सर्व एव महारथः. त्याचा मराठीत असा अर्थ आहे 3 श्लोकांचा साध्या. या सैन्यामध्ये मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुन यासारखे शूरवीर, सत्यकी, विराट, महारथी द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलवान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ, शैब्य, पराक्रमी, युधामन्यू, शक्तिमान, उत्तमोज, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्व महारथी आहेत. तर आता हे सगळे राजांची नावं आहेत. कोण कोण होते? तर विराट राजा होता, सत्यकी होता, सुभद्रापुत्र अभिमन्यू होता, भीमार्जुन समायुधी म्हणजे भीमार्जुनासारखे लढू शकणारे अनेक महारथी त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्यांची ओळख करून दिली. आता हे कोण आहेत, काय आहेत, ह्यांचा वध कसा झाला, हे कसं काय पार्टिसिपेट झाले, ह्याचं आपण डिटेल महाभारतातनं काढून पाहू शकतो. पण मी इथं त्याचं डिटेल वर्णन करणार नाही मुद्दा म्हणून, कारण हे जे व्हिडिओ करतो आहे मी भगवद्गीतेवर, यात मी या गोष्टीची काळजी जास्त घेईन की विश्लेषण जास्त लांबू नये. कारण आत्ता मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर भगवद्गीतेवरची अनेक पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील, पण हे सगळे मोठे मोठे पुस्तकांमध्ये प्रॉब्लेम काय होतो काय की जास्त विश्लेषण केलं गेलेलं. मग अनावश्यक माहिती नको आहे. आपण फोकस हा फिलॉसॉफीवरच जास्त करू, आणि ती फिलॉसॉफी प्रॅक्टिकली कशी अप्लाय करता येईल या गोष्टीवर जास्त फोकस करू. म्हणून मी जास्त वेळ देणार नाही. अस्माकं तु विशिष्टाये तन्नी बौद्ध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य सैन्यार्थ तान्व ब्रवीमि ते. अहो ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो. आता तो द्रोणाचार्य सांगतो की आता हे मी तिकडचं वर्णन केलं, आता आपल्या सैन्यातले कोण कोण आहेत ते सांगतो.
भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजया अश्वत्थामा विकर्णश्च सोमदित्तिस्तथैव च. आपण स्वतः म्हणजे द्रोणाचार्य, पितामहा भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा अजूनही आहेत. अन्येच बहव शूरो मदर्थे तक्तजीवता नानाशस्त्रप्रहरणा सर्व युद्ध विशारदा. की अजूनही तो म्हणतो इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळसे शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात परांगत आहेत. तर कौरव पक्षातही बरेच लोक होते. खरं तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढं क्लिअर कट आहे की पांडवाचा पक्ष हा धर्माच्या बाजूने आहे, पांडवांवर अन्याय झालेला आहे, पांडवाच्या बाजूने स्वतः श्रीकृष्ण आहेत. एवढं क्लिअर असतानासुद्धा त्यावेळेस असेसुद्धा काही राजे आणि योद्धे होते मूर्ख की जे कौरव पक्षात जाऊन दुर्योधनाला पाठिंबा देत होते. म्हणजे नेहमीच लौकिक पाठिंबा मिळाला म्हणजे ती बाजू करेक्ट असते अशी नाही. तर लोक कोणालाही कशालाही कधीही पाठिंबा देतात. दुर्योधनासाठी जीव त्याग करण्याची इच्छा असणारे आणि युद्धकलेमध्ये विशारद असणारे अनेक लोक दुर्योधनाच्या पक्षात होते. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमे तेषां बलं भीमाभिरक्षितं. भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे. तर तो तुलना करतो की त्यांची 7 अक्षौणी सेना आहे, आमची 11 अक्षौणी सेना आहे. आमचे सेनापती भीष्माचार्य आहेत, तिकडे बलाढ्य जो भीम आहे तो आहे. पण तुलनात्मक विचार केला तर आपलं सैन्य हे अजिंक्य आहे आणि त्यांचं सैन्य आपण सहज जिंकून घेऊ. आणि हे सत्यही होतं, कारण इकडे भीष्माचार्य वगैरे आधी महान महारथी होते. फक्त तिकडं सर्वात जास्त श्रेष्ठ म्हणजे अर्जुनाचाच जास्त दबदबा होता. ऐनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. तर म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निस्संदेह भीष्म पितामहाचे सर्व बाजूंनी रक्षण करावे. तो कौरव सैन्यातल्या सगळ्या लोकांना सांगतोय की हे भीष्म पितामह आपले सेनापती आहेत आणि आपलं पूर्ण जिंकण्याची शक्यता आहे, सगळं युद्ध हे ह्यांच्यावर अवलंबून आहे. चेसमध्ये जसा वजीर असतो, वजीर आहे तोपर्यंत, क्वीन आहे तोपर्यंत चेसची बाजू स्ट्रॉंग असते आणि तो वजीर गेला की गेलं, तसं भीष्म पितामहावर अवलंबून आहे. म्हणून सर्वांनी मिळून सर्व बाजूंनी भीष्म पितामहाचे रक्षण करा, कारण हे जिवंत असतील, हे युद्ध करत असतील तर तोपर्यंत आपली बाजू स्ट्रॉंग आहे. तर 11वा श्लोक संपला. तर या व्हिडिओमध्ये इथे थांबू, पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. कृष्णार्पणमस्तु.